आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी। पांडवांचा सहाय्यकारी, पांडवांचा सहाय्यकारी, राज्याहुनी केला दुरी। हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी। तुका म्हणे उगेची राहावे, तुका म्हणे उगेची राहावे, जे जे होईल ते पहावे। हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी। पंढरीच्या देव पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया। आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होई सकळ विद्येचे अधिकरण। तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। देवा तुझे गणेशू, सकलार्थ मठी प्रकाशू। म्हणे निवृत्ती दासी, अवधारी जोजे। आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंब्या घरी पाणी। अखिल कोटी ब्रह्मांड नायक, षडगुण ऐश्वर्य संपन्न, जगदाधार पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबराया। त्यांनाच आवाज कमी करा, त्यांनाच यायचा। मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबराया, वैराग्य राजरसिक जगद्गुरु तुकोबराया। आणि तुम्हा संत मायबापांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग, वैराग्याच्या उत्तुंग शिखरावरती विराजमान असणारे मराठी भाषिकांची अस्मिता, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराया यांच्या गात्यातील सुंदर असा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग आज चिंतन रूपी सेवेला घेतलेला आहे। मायबाप सुरू असणारा हा आपला कीर्तन महोत्सव, आणि या कीर्तन महोत्सवातील आजची एकादशीची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाली। जगद्गुरु तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला सांगताय, जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत जगद्गुरु तुकोबराया या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत। तुम्ही म्हणाल महाराज नेमका सिद्धांत 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 म्हणजे काय? ऐका, जे वाक्य कालही खरं होतं, जे वाक्य आजही खरं आहे आणि जे वाक्य उद्याही खरं राहणार आहे, त्याला सिद्धांत म्हणावं। ज्या वाक्याला काळाने बांधू शकत नाही, ज्या वाक्याला देशाच्या सीमा बांधू शकत नाहीत, जे वाक्य कोणत्याही जाती धर्मात उच्चारलं तरी ते अविरल आहे, सत्य राहतं, त्याला सिद्धांत म्हणायचं। मग जगद्गुरु तुकोबराया या आजच्या अभंगातून जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत सांगतायत। आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। एकदा काय एखादी गोष्ट माझ्या विटेवरच्या देवाच्या मनात आली, एकदा काय एखादी गोष्ट माझ्या काळ्या देवाच्या मनात आली, तर तिथं कोणाचंही काही चालत नाही।
मायबाप ज्ञानाचं सुद्धा चालत नाही, ज्ञानाचं सुद्धा चालत नाही. उलटी ज्ञानेश्वरी पाठ असून दे, एक ना एक दिवस त्याला मारावं लागतं. ज्ञानाचं चालत नाही. सत्यवानाचं चालतं का? सत्यवानाचं चालत नाही. सत्य किती सत्ता असून दे. मला ग्रामपंचायतीचा सदस्य झाला, हातामध्ये 1-2 अंगठ्या घातल्या, गळ्यामध्ये लॉकेट घातलं आणि गावामध्ये फिरायला लागला. महादेव महाराज ह्या सत्तेबद्दल बोलायचं नाही. राहुल महाराज माझ्याकडे अशा एका श्रीमंताचं नाव आहे, आता एका सत्तेचं नाव आहे. देशाच्या पंतप्रधान होत्या, देशाच्या पंतप्रधान, देशाच्या पंतप्रधान होत्या आणि पंतप्रधानाची सुरक्षा करण्याकरता पाठीमाग अंगरक्षक होते. अंगरक्षक, मराठीत त्यांना बॉडीगार्ड म्हणायचं बरं का. अंगरक्षक होते, अंगरक्षक होते. पण एखादी गोष्ट जर माझ्या पांडुरंगाच्या मनात आली तर अंगरक्षक सुद्धा पंतप्रधानावर गोळ्या झाडू शकतो. 1984 सालचे इंदिरा गांधीचं प्रकरण आठवा. म्हणजे एकदा देवाच्या जर मनात आलं तर सत्तेचं काही चालत नाही. मायबाप संपत्तीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझ्याकडे अशा एका श्रीमंताचं नाव आहे, नवग्रहाच्या पायऱ्या करायचा. 80 कोटी घरं सोन्याची होती. किती घरं? बोला, सगळे आपलीच आहेत महाराज, बोला. 80 कोटी घरं सोन्याची होती. एका एका घराला 3-3 चौकटी होत्या. एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. किती श्रीमंत असेल तो, ह्याच्यावर बघणार नाही. अहो नवग्रहाच्या पायऱ्या करायचा, नवग्रहाच्या पायऱ्या करायचा आणि व्यासपीठावर जाऊन बसायचा. इंद्रदेव त्याच्या घरात देवपूजा करायचा, इंद्रदेव त्याच्या घरात देवपूजा करायचा. ब्रह्मदेव त्याला छत्र धरून उभारायचा, वायुदेव त्याचं नगर झाडायचा, मेघराजा त्याच्या घरात पाणी भरायचा, गणपती बाप्पा त्याची गाढवं वळायचा, खंडोबा त्याची दाढी करायचा. एवढंच नाही तर शनी देवाच्या मस्तकावर पाऊल ठेवायचा आणि व्यासपीठावर जाऊन बसायचा. एवढी संपत्ती होती, एवढी संपत्ती होती रावणाची. पण त्याचं काही चाललं का? अजिबात चाललं नाही महाराज, अजिबात चाललं नाही. एक दिवशी रावणाच्या मनामध्ये लहर आली आणि राजाला लहर येतेच बरं का राहुल महाराज. रावणाला लहर आली. रावणाच्या दरबारामध्ये एक संन्यासी आला. संन्यासी आला आणि रावणाला विचार केला की बाबा ह्या संन्याशाची थट्टा करावी, ह्याची थोडी गंमत करावी. म्हणून संन्याशाला पुढे बोलवलं, संन्याशाला पुढे बोलवलं आणि सांगितलं, संन्यासी दिसताय, योगी दिसताय, जपी दिसताय, तपी दिसताय, अंतर्ज्ञानी दिसताय. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोण म्हणतंय? रावण म्हणतोय माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. बोला रावण महाराज, काय प्रश्न आहे तुमचा? संन्यासी महाराज फक्त एक गोष्ट सांगा मला, माझं मरण कधी आहे तेवढं मला सांगा म्हणून सांगितलं. काय सांगितलं? माझं मरण कधी आहे तेवढं सांगा म्हणून सांगितलं. आणि तो संन्यासी त्याचं मरण सांगण्याकरता तोंड उघडायला लागला. तेवढ्यात रावणाचा एक शिपाई त्याच्या जवळ आला आणि म्हणायला लागला, महाराज रावण तुम्हाला त्याचं मरण विचारतोय, पण तुम्ही त्याला त्याचं खरं मरण सांगू नका. का? रावण आता अशा धुंदीत विठोबा रघुमाई प्रधान पुढे आला, सांगायला लागला, संन्यासी महाराज रावण तुम्हाला त्याचं मरण विचारतोय, पण खरं सांगू नका, खरं
सांगू नका. रावण आता ह्या धुंदीत जगतोय की मी आयुष्यात कधीच मरणार नाही ह्या धुंदीत रावण जगा लागलाय. आणि महाराज आजकाल सुद्धा अनेक रावण ह्याच धुंदीत जगा लागल्यात की मी कधी मरणार. लोक मरणाला विसरायला लागल्यात. नाही बाप, लोक खऱ्या गोष्टीला विसरायला लागल्यात. खरी गोष्ट सांगू नका. संन्यासी म्हणायला लागला, बाबा खोट बोलायला काय मी कीर्तनकार आहे वय? कोण म्हणते? संन्यासी म्हणते खोट बोलायला काय मी कीर्तनकार आहे वय? जे काही बोलीन ते सत्य बोलीन. जे काही बोलीन ते सत्य बोलीन. कारण का? माझी भावना आहे. माझी भावना अशी आहे. कशी आहे ऐका. हरी देह जाव आत्मार माझी भावना अशी आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. मी खोटं बोलणार नाही. जे काय आहे ते सत्य सांगणार. जे काय आहे ते सत्य सांगणार. सत्य सांगणार म्हटल्यानंतर रावणापुढं बोलायला लागले. संन्यासी महाराज रावणापुढं बोलायला लागले आणि सांगायला लागले, हज राजाच्या पोटी राजा दशरथाचा जन्म होईल. हज राजाच्या पोटी राजा दशरथाचा जन्म होईल आणि दशरथाचा विवाह कौशल्य मातेबरोबर होईल आणि कौशल्य मातेच्या उदराला रामप्रभू जन्माला येतील आणि तोच रामप्रभू एक दिवस तुझा वध कर म्हणून सांगितलं. त्यावर रावण बोलायला लागला, महाराज तुम्ही माझा बायोडाटा बघितलेला दिसत नाही. अहो 7 कोटी घर सोन्याचे आहेत. एका एका घराला 3-3 चौकट आहेत. एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं आहे. रावणा एवढं जरी तुझ्याकडे असलं तरी तुलाच काय, जो जगाचा बाप आहे, जो तुला मारणार आहे, ज्याची झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, त्या रामप्रभूला सुद्धा एक ना एक दिवस मरायला लागणार आहे. रामप्रभूला सुद्धा एक ना एक दिवस मरायला लागणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? संपत्तीचं काही चालत नाही, ज्ञानाचं काही चालत नाही, सत्तेचं काही चालत नाही आणि संपत्तीचं सुद्धा काही चालत नाही. म्हणून ह्या जगातला सगळ्यात मोठा जर सिद्धांत कोणता असेल तर आले देवाजीच्या मना. तुकोबारायांना वाटलं एवढं सांगून लोकांना पटणार नाही, एखादा दृष्टांत द्यावा, एखादा दृष्टांत द्यावा
म्हणून जगद्गुरु तुकोबाराने दुसऱ्या चरणात दृष्टांत दिला. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. सत्यवचनी राजा आहे हरिश्चंद्र, सत्यवचनी राजा आहे हरिश्चंद्र. पण देवाच्या मनात आलं, रात्री आपल्या शयनगृहामध्ये हरिश्चंद्र राजा झोपण्याकरता गेला. ज्या वेळेला झोपण्याकरता गेला त्यावेळेला राजा म्हणून गेला आणि सकाळी ज्या वेळेला उठला त्यावेळेला भिकारी म्हणून उठला. देवाच्या मनात आलं तर राजाचा रंग करण्याची ताकद माझ्या विटेवरच्या देवाकडे आहे, विटेवरच्या देवाकडे आहे. एवढं जरी पटत नसल तरी तिसरा दृष्टांत दिला. पांडवांचा सहाय्यकारी राजाहुनी केला दुरी. महाभारतामध्ये पांडवांच्या करता माझ्या गोपाळ कृष्णानं कोणती कोणती कामं केलेत महाराज. अहो, राजेच्या यज्ञामध्ये पत्राळ्या उचलण्याचं काम माझ्या गोपाळ कृष्णानं केलंय. कामू कोणामध्ये अर्जुनाची काम वासना सुभद्रा होऊन भागवलेली आहे. अर्जुनाचं घोडं भगवान परमात्म्यानं धुतलेले आहेत. एवढंच नाही तर ज्या वेळेला भीष्म पितामहाने प्रतिज्ञा केली सूर्योदयापर्यंत ही पृथ्वी निष्पांडव करीन प्रतिज्ञा केली, त्यावेळेला सुभद्रेला घेऊन भगवान परमात्मा निघाला. पण जात असताना त्याने काय केलं माहितीये काय? आपल्या बहिणीची चप्पल काकत घेतली. म्हणजे पांडवांच्या करता महाभारतामध्ये भगवान परमात्म्यानं अनेक कामं केलेली आहेत आणि त्यांना राज्य मिळवून द्यावं म्हणून माझ्या गोपाळ कृष्णानं जवळजवळ महाभारतामध्ये 19 पाप केलेत. 19 पाप. कुणी? जगाच्या बापानं 19 पाप केलं. पाप एवढं जरी सगळं खरं असलं तरी एका गोष्टी करता मात्र ह्या पांडवांना माझ्या भगवान परमात्म्यानं नाराज केलं. मायबाप एका गोष्टी करता सगळी कामं भगवान परमात्म्याला केली, पण एका गोष्टी करता भगवान परमात्म्यानं माझ्या पांडवांना नाराज केलं. कोणती गोष्ट ऐका. अभिमन्यू लढायला चाललाय, युद्धाला चाललाय आणि युद्धाला जात असताना धर्मराज युधिष्ठिराच्या पाया पडण्यासाठी आला. अभिमन्यू धर्मराज युधिष्ठिराच्या पाया पडण्याकरता आला. पायावरती डोकं ठेवलं, आधी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. राजा युधिष्ठिरानं आशीर्वाद दिला, धर्मराजांना आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद दिला. भीमाच्या पाया पडल्या, भीमा आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. अर्जुनाच्या पाया पडल्या, अर्जुनानं आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. नकुल सहदेवाच्या पाया पडल्या, नकुल सहदेवांनी स्वतःचा मुलगा रणांगणावर चाललाय, आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. बाजूला गोपाळ कृष्ण उभारलेले होते. अभिमन्यू गोपाळ कृष्णाच्या पाया पडायला गेला आणि गोपाळ कृष्णाच्या चरणावरती ज्यावेळेला मस्तक ठेवलं त्यावेळी भगवान परमात्म्यानं आशीर्वाद दिला, यशस्वी भव म्हणून सांगितलं. 5 जणांनी आयुष्यमान भव आशीर्वाद दिलाय. फक्त जगाचा बाप गोपाळ कृष्ण एकटाच म्हणतोय, काय म्हणतोय? यशस्वी भव. बाजूला बहीण उभारलेली होती. बहिणीनं भगवंताचा हात धरला आणि विचारलं, दादा 5 जणांना आशीर्वाद दिला आयुष्यमान भव म्हणून, पण तू एकट्याला आशीर्वाद दिलाय यशस्वी भव म्हणून. दादा का रे? माझा मुलगा युद्धाला चाललाय, तुला काय त्याच्यात शंका वाटते का? भगवंताला माहिती होतं महाराज, भगवंताला माहिती होतं अभिमन्यू रणांगणावर जाणार पण पुन्हा घरी परत येणार नाही. सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्याला माहिती होत्या महाराज. भगवान परमात्म्यानं शब्द पलटला आणि बहिणीला सांगायला लागला, ताई ऐक, तुला काय वाटतंय ताई, माणसानं जास्त वर्ष जास्त दिवस जगावं
काय यशस्वी जास्त जीवन जगावं काय यशस्वी जीवन जगावं? तुला काय वाटतंय सांग म्हणून विचारलं. काय वाटतंय तुला? त्या बहीण भावाचा संवाद सोडा, बहीण भावाचा संवाद सोडा. आज तुम्ही एवढी इथं उपस्थित आहे, तुम्हाला काय वाटतंय? आपलं आयुष्य जादा असावं काय यशस्वी असावं? कसं असावं आपलं आयुष्य? जादा असावं यशस्वी असावं. माऊली 22 वर्ष जगले पण यशस्वी जीवन जगले. तुकोबराया 41 वर्ष 7 महिने जगले पण कीर्ती मागून करून गेले. छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष 9 महिने जगले पण कीर्ती मागे ठेवून गेले. मग भगवान परमात्मा सांगतो एवढं सोडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात 100 वर्ष कुत्र होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा पण वाघ होऊन जगा. वाघ होऊन जगा म्हणून सांगितलं. आणि बहिणीला सांगतोय, सुभद्रेला सांगतोय, ताई माणसाचं आयुष्य जास्त असणं नसणं सोड, पण माणसाचं आयुष्य कसं असावं? यशस्वी असावं. यशस्वी असावं. सगळं काही माहिती होतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभर परिहारची नलगे. देवाला सगळं माहिती होतं. रणांगणावर गेला पण धर्मनीती होती. धर्मनीती होती पण कौरवाने धर्मनीती अधर्माने वागले. कौरव अधर्माने वागले. एकानं एकाबरोबरच लढायचं ही धर्मनीती होती. दुसऱ्यावर वार करायचा नाही ही धर्मनीती होती. पण महाराज कौरव अधर्माने वागले आणि जसं गुळाच्या डेपेला मुंग्या डसाव्या तसं सगळे कौरवांचे सैनिक अभिमन्यूवर धावले आणि अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यात पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ही गोष्ट ही बातमी आहा म्हणता 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 अर्जुनाच्या कानावर गेली. अर्जुनानं भगवान परमात्म्याला घेतलं. भगवान परमात्म्याला घेतलं आणि अर्जुन रणांगणावरती आला. रणांगणावरती आला. स्वतःचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलाय बघितलं. डोळ्यातून अश्रू आले अर्जुनाच्या. आणि अर्जुनानं भगवान परमात्म्याला हात जोडले. देवा तुझा नियम आहे मला माहिती आहे. जेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. तुला काहीतरी द्यावं लागतंय त्याच्याशिवाय तू काय देत नाहीस. पण देवा तुला देण्याकरता आता माझ्याकडे काय उरलं नाही. अर्जुन काय म्हणतोय? तुला देण्याकरता आता माझ्याकडे काही सुद्धा उरलं नाही. देवा फक्त तुझ्याकडे एक भीक मागतोय. सर्वसामान्य माणूस जागेपणी भजन करत असेल, सर्वसामान्य माणूस जागेपणी भजन करत असेल, पण मी झोपलो तरी माझा रोम रोमानं तुझं भजन केले. फक्त मी एक तुझ्याकडे भीक मागतोय. फक्त माझ्या पोराला आयुष्य दे म्हणून सांगितलं. शास्त्र सांगतंय लहानपणी पोराची आई मरू नये. लहानपणी पोराची आई मरू नये. म्हातारपणी माणसाची बायको मरू नये. आणि तरुणपणी पोराचा तरुण मुलगा मरू नये. हे शास्त्र सांगते. देवा हे पाप हे दुःख दुश्मनाच्या सुद्धा वाट्याला देऊ नकोस. फक्त सगळं माझं पुण्य घ्या आयुष्याचं आणि फक्त अभिमन्यूला काय दे जीवदान दे म्हणून सांगितलं. भगवंताच्या डोळ्यातनं पाणी आलं. भगवंताच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि भगवंत पुढे झाले आणि स्वतःच्या हातानं अभिमन्यूचे डोळे झाकले आणि तिथून निघून गेले. पांडवांचा सहाय्यकारी राजाहुनी केला धुनी. तुकोबरायांना लोकांनी प्रश्न केला, तुकोबराया हे सगळं जरी खरं असलं तरी आम्ही सर्वसामान्य माणसं आहे, सर्वसामान्य जीव आहे. हे सगळं जरी खरं असलं तर आम्ही आमचं जीवन जगत असताना कसं जीवन जगायचं? तुकोबराया सांगतात, अहो आता तुमच्या हातात आहे तरी नेमकं काय? तुमच्या आमच्या हातात आहे तरी नेमकं काय? काय आहे? एकच गोष्ट आहे तुमच्या आमच्या हातात. कोणती हो? तुमच्या आमच्या हातात एकच गोष्ट आहे. कोणती? मोबाईल. एकच गोष्ट आहे मोबाईल. बाकी आमच्या हातात काय राहिलं नाही महाराज. काय बाकी राहिलं नाही आमच्या हातात. तुकोबराया सांगतात, अहो तुमच्या हातात मोबाईल शिवाय दुसरं काय नाही. आणि खरं वास्तविक पाहता माणसाचं आयुष्य 3 पानाचं पुस्तक आहे मायबाप. माणसाचं आयुष्य म्हणजे 3 पानाचं पुस्तक आहे. 3 पानाचं पुस्तक भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यात दिलंय, हातात दिलंय. पहिल्या
पहिल्या पानावर जन्म लिहिलाय आणि ते पहिलं पान माझ्या विटेवरच्या देवानं आपल्या हातात ठेवले, आपल्या हातात ठेवून घेतले. तुला कधी जन्माला घालायचं, कोणत्या घरात कुळात घालायचं, कोणत्या घरात घालायचं, श्रीमंताच्या घालायचं, गरीबाच्या घालायचं, तुला अपंग जन्माला घालायचं का तुला जसं जन्माला घालायचं, हे सगळं माझ्या विटेवरच्या देवाच्या हातात आहे. पहिलं पान विटेवरच्या देवानं आपल्या हातात ठेवून घेते, पण दुसरं पान भगवान परमात्म्यानं कोरं दिले आम्हाला, कोरं दिले कोरं. आणि ते दुसरं पान कर्माचं आहे, कर्माचं कर्म. ह्या बाबतीत देव अजिबात हस्तक्षेप करत नाही, दुसऱ्या पानाच्या बाबतीत देव अजिबात हस्तक्षेप करत नाही. ते कर्माचं पान कोरं दिले, कोरं. आणि खरं एक वास्तविक सांगतो, कर्माचं पान जरी कोरं असलं तरी त्याच्यावर एक चित्र आहे, पण ते चित्र गुप्त आहे. ते चित्र कसं आहे, गुप्त आहे. म्हणून हिशोबाला चित्रगुप्त आहे, चित्रगुप्त. म्हणून हिशोबाला चित्रगुप्त आहे. त्या पानावर काय लिहायचं, वारी करून सोन्याच्या अक्षरात लिहायचं का चोरी करून त्या पानावरती गिरगोटा काढायचा, हे तुमच्या आमच्या हातात दिले. लोक म्हणतात देवळात चोरी झाली. अहो, देवळात चोरी झाली, देव काय करायचा तुमचा? देव काय करत नाही, ते कर्म आहे तुमचं. देव त्याच्यात अजिबात हस्तक्षेप करत नाही, अजिबात हस्तक्षेप करत नाही. कर्माच्या बाबतीत देव अजिबात हस्तक्षेप करत नाही. काय पण करा तुम्ही, काय पण लिहा त्याच्यावर. कोरं पान दिले तुमच्या हातात, वारी करा, चोरी करा, दरोडा घाला, काही पण करा, पण वारी सुद्धा करून सुद्धा, वारी केल्यानंतर सुद्धा ती वारीचं वारी आपली त्या सोनेरी अक्षरात लिहिता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. अनेकांनी वाऱ्या केल्या. अहो, आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते सेना महाराज प्रत्येक महिन्याला पंढरपूरला वारीला जायचे, प्रत्येक महिन्याला पंढरपूरला वारीला जायचे. आणि एक पंधरवड्याच्या एकादशीला माझे सेना महाराज पंढरपूरला वारीला गेले. पंढरपूरला वारीला गेले, यथायोग्य माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, मिठी मारली देवाला. आणि परतीचा प्रवास करत असताना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक माणूस वस्तारा चोळण्याचा दगड विकत बसला होता, वस्तारा चोळण्याचा दगड विकत बसला होता. सेना महाराजांच्या मनात आलं, सेना महाराजांनी बघितलं, विचार केला, अरे माझा वस्तारा चोळण्याचा दगड खराब झालाय, संपत आलाय, जाता जाता हे वस्तारा चोळण्याचा दगड तेवढा घेऊन जावा. दुकानदाराकडे गेले, अमके एवढे पैसे दिले, दगड विकत घेतला आणि घरी गेले. 15 दिवस त्या दगडावरती काम केलं आणि पुढच्या वारीला भगवान परमात्म्याच्या जवळ माझे सेना महाराज आले. पांडुरंग परमात्म्यासमोर उभा राहिले. आणि पांडुरंग परमात्म्यासमोर उभा राहिल्यानंतर पांडुरंगानं प्रश्न केला, सेना महाराज का हो गेल्या वारीला आला नाही कुठं, गेल्या वारीला दिसला नाही कुठं? देवा का डोकं फिरलं का तुमचं? देवा सगळ्या संत मांदियाळीला विचारावा, अहो मी नगर प्रदक्षिणा केल्या, तुमचं दर्शन घेतलंय, तुम्हाला मिठी मारल्या आणि तुम्ही म्हणताय आला नाही? सगळ्यांना विचारावा सेना महाराज, तुम्ही आलाच नव्हता गेल्या वारीला. सगळ्यांना विचारलं. अहो सेना महाराज तुम्ही आला नव्हता. भगवंताकडे गेले सेना महाराज, डोळ्यात पाणी आलं. देवा काय चुकी झाली माझी, वारी का माझी निष्फळ झाली? देवानं सांगितलं, सेना महाराज तुम्ही गेल्या वारीला आला होता, पण वारी केला नाही, जाताना वस्तारा चोळायचा दगड घेऊन गेला, वारी निष्फळ गेली, फुकट गेली वारी. अंतःकरण भरून आलं महाराज. सेना महाराज परत घराकडे आले. तो वस्तारा चोळण्याचा दगड पिशवीत बांधला आणि खुंटीला अडकून ठेवला. ह्याच्यावर काम सुद्धा करणार नाही म्हणा लागले. आणि पुढच्या वारीला पंढरपूरला जाताना पहिला न चुकता तो दगड घेतला, पंढरपूरला गेले. आणि पहिल्यांदा काय काम केलं असेल तर तो दगड चंद्रभागेत टाकला. देवाच्या समोर गेले, देवा झालेली चूक सुधारल्या, देवा आता तरी माझी वारी पुरा झाली का रे? देवानं सांगितलं, सेना महाराज ही सुद्धा तुमची वारी फुकट गेली म्हणून सांगितलं. का फुकट गेली? देवानं सांगितलं, अहो सेना महाराज गेली वारी दगड आणण्याकरता फुकट गेली आणि ही वारी दगड टाकण्याकरता फुकट गेली. मग आम्ही सुद्धा वारीला जातोय, मग आमचं वारीतलं कर्म ह्या कर्माच्या कागदावरती सोनेरी अक्षरात लिहावं का गिरगोट काढून लिहावं? प्रत्येकानं आपल्या मनाला विचारावं.
प्रत्येकानं आपल्या मनाला विचारावं, जगाला सांगायची गरज नाही. महाराज हे पान कोरं दिलंय, पण कोरं दिलं असलं तरी बी ह्या पानाच्या शेवटला 2 फुल्ल्या मारल्यात देवानं. फुल्ली कवा मारतात तो? फुल्ली कवा मारतात? प्रभू ज्या वेळेला एखादं सेल लागतंय की नाही त्यावेळेला फुल्ली मारली जाते आणि खाली लिहिलं जातं नियम व अटी लागू, असं लिहिलं जातं. आणि भगवान परमात्म्यानं 2 फुल्या मारल्या आणि 2 नियम लिहिल्या. इथं आल्यानंतर ह्या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर तुम्हाला कर्म करावंच लागेल. पहिली फुल्ली मारल्या, इथं आल्यानंतर तुम्हाला कर्म करावंच लागेल. आणि दुसरी फुल्ली मारल्या, इथं आल्यानंतर केलेलं कर्म तुम्हाला भोगावंच लागेल. अरे केले कर्म झाले त्याची भोगावे, केले कर्म झाले त्याची भोगाले. महाराज केलेलं कर्म भोगण्याकरता तुम्हाला मला इथं पाठवलेलं आहे महाराज. मग दुसऱ्या पानावर काय कर्म लिहायचं आपल्या हातात आहे. आणि तिसरं पान सुद्धा माझ्या विठेवरच्या देवानं आपल्या हातात ठेवलंय. ते म्हणजे मृत्यूचं पान आहे. ते म्हणजे मृत्यूचं पान आहे. ह्याला कुठं मारायचं, कसं मारायचं हे सगळं देवाच्या हातात आहे. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. ह्या काही अशा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाचा भावार्थ थोडक्यात तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जसा भगवान परमात्मा बुद्धी देईल त्या पद्धतीनं आपण या अभंगाला न्याय देत आहे. विठोबा बोला बोला
मला सांगा, जगद्गुरु तुकोबराया आले देवाजीच्या मना, का म्हणत असतील हो? का म्हणत असतील नेमकं? जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रत्येक जर अभंगाचा विचार करायचा म्हटला तर महाराज, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. काहीतरी तुकोबरायांना अनुभव आला असेल, काहीतरी या अभंगाच्या पाठीमागं पूर्व पिटिका असेल. उगाच तुकोबराया तोंडातलं बाहेर पडलं म्हणून आले देवाजीच्या मनात म्हटले असतील का? नाही महाराज. महाराज, या अभंगाचं पावित्र्य तुम्ही आम्ही राखलं पाहिजे महाराज. आज या अभंगाचं पावित्र्य तुम्ही आम्ही राखलं पाहिजे. कुठंतरी तोंडाला शब्द आला म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी म्हटलं नाही. काहीतरी याच्या पाठीमागची पूर्व पिटिका असेल. महाराज, सकाळची वेळ आहे, सकाळी 6ची वेळ आहे, 6ची. सकाळी 6 वाजल्यात आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या दारात बैलगाड्या आल्या. ह्या अभंगाची पूर्व पिटिका सांगतो तुम्हाला. सकाळी 6ची वेळ आहे, 6 वाजता जगद्गुरु तुकोबरायांच्या दारात बैलगाडी आली. बैलगाडीचा आवाज ऐकला आणि माझी जिजामाता, आवली माता धावत 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 बाहेर आली. महाराज, ती गाडी सर्वसामान्य माणसाची नव्हती, सर्वसामान्य माणसाची नव्हती. जिजामातेचे वडील आबाजी गुळवे, पुण्याचे सावकार, 36,000 एकरचा मालक. किती? 36,000 एकरचा मालक. त्यांची गाडी दारात आली. पूर्वी महाराज सगळे निरोप असायचे ते बैलगाडीतून असायचे. बैलगाडीतून सगळे निरोप असायचे. काही दुःखाचे निरोप असतील, आनंदाचे निरोप असतील. पूर्वी फोन बिन नव्हतं महाराज, फोन वगैरे काय नव्हतं. बैलगाडीतून निरोप असायचे आणि एक गंमत असायची त्याच्यामध्ये, खूप मोठी गंमत असायची माऊली. म्हणजे तुकोबरायांनी लिहून सुद्धा ठेवलेलं आहे. बाबा, त्या सासरला बैलगाडी आणाय गेली का नाही, ती सासरवासीन त्या बैलगाडीमध्ये बसायची आणि कट्ट्यावरची लोक बसलेली म्हणायची. त्या बैलगाडीकडे बघायची आणि ती सासरवारीन पोरगी असायची. अहो, पूर्वी लहान लहान वयात लग्न व्हायची. आता या माझ्या आईसारख्या आहेत, आजीसारख्या आहेत, त्यांना माहिती आहे. लहान लहान वयात, कोवळ्या वयात लग्न व्हायची आणि ती पोरगी पुढं बघत बसलेली असायची. त्यावेळेला कट्ट्यावरची माणसं म्हणायची, ही पोरगी माहेरला चालल्या बरं का. सहज म्हणायची. काय म्हणायची? ही पोरगी माहेरला चालल्या बरं का. आणि कधीतरी बैलगाडी पाठीमागे यायला लागली, ती सासरवासीन मुलगी पाठीमागे बघायला लागली की सगळी कट्ट्यावरची म्हणायची, ही पोरगी माहेरला चालल्या बरं का, माहेरला चालल्या बरं का. अहो, जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेलं आहे महाराज, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतोनी पाय. महाराज, अशा कोळ्या मुलींची लग्न व्हायची आणि महाराज आता सारखी सासू उठता का सुनबाई म्हणून उठवायची नाही बरं का. उठवायची नाही, तशी सकाळी उठायची
आणि ती कोळी पोरगी अंतरावर झोपलेली असायची. महाराज केसाला धरायची आणि एखाद्या जनावराला म्हणावं तसं वडायची, उठवायची आणि महाराज दळण दळाय द्यायची. दळण दळाय द्यायची. ती मुलगी कोळी मुलगी उठायची, त्या जात्यावरती बसायची, ते दाणे जात्यात टाकायची आणि गर 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 जाते फिरवायची. आणि जाते फिरवताना तिच्या डोळ्यात पाणी यायचं. महाराज पाणी यायचं. सासू बाहेरून यायची आणि म्हणायची, काय रडतेस? रडायला काय तुझा? काय म्हणायची? रडायला काय तुझा? बाप मेला का म्हणायची. वाईट वाटायचं पोरगीला महाराज. खरी गोष्ट आहे ही महाराज. वाईट वाटायचं पोरगीला. वाईट पोरगी उठून उभा राहायची आणि सासूला म्हणायची, आत्या आत्या नको झाली असली हिरी ढकलून द्या, हिरी ढकलून द्या, पण माझ्या बापाला काय म्हणू नका म्हणायची पोरगी ती महाराज. म्हणायची का? त्यावेळेला मोबाईल नव्हतं महाराज. मोबाईल नव्हतं म्हणून सगळे निरोप बैलगाडीतून असायचे. आणि महाराज ह्या मोबाईल मुळे काय झालं माहितीये काय? पोरगी लग्न झालं, पोरगी घराकडे आली की आई सांगायची, ज्या दिवशी दिली त्या दिवशी मेली, ज्या दिवशी दिली त्या दिवशी मेली. घराकडे येताना हसत यायचं. हितला मोठापणा माहेरला सांगायचा नाही, हितला मोठापणा सासरला सांगायचा नाही. ज्या घरात दिलंय त्या घरचा संसार सोन्याचा करायचा. बापाची मान खाली जाईल असं वागायचं नाही, असं आई धमकावून पोरगीला लावून द्यायची. आता फोन आल्यात महाराज. पोरगी आई म्हणते, पुरी बघ जमत असलं तर बघ, नाही तर पाहुण्याला घेऊन. ह्याच्यामुळे महाराज संसार सगळे विस्कटल्यात. पुरीच्या आईनं केलेली ढवळढवळ ह्याच्यामुळे संसार विस्कटल्यात, बाकी काय नाही. पोरगीच्या आईनं या जावयाच्या संसारात केलेली ढवळ. अहो परवाचं प्रकरण घ्या, वैष्णवी हागवणे ऐकलं असेल तुम्ही, टीव्हीला बघितलं असेल. अहो कोट्यवधीच माणूस, त्याला कळालं नसेल का? अहो माझ्या सीतामातेचा विवाह सुद्धा एका राजघराण्यातच केला होता का? सांगा की, राजघराण्यातच केला होता. काय बघून दिलं होतं? अहो राजा जगाचा बाप आहे. त्या तुळशीच्या झाडाचं पान हलवण्याची सुद्धा ज्याची सत्ता आहे, त्या रामाला बरोबर विवाह केला होता सीतामातेचा. पण संसार कुठं करावा लागला? वनवासात संसार करावा लागला. कधीतरी या पुरुषी दाखवाय, रामायण दाखवा, महाभारत दाखवा, कधीतरी दाखवण्याची गरज आहे. कधीतरी अहो 50 लाखाचं दागिने देऊन पुरीचा संसार सुखाचा होत नाही. रेडेकर महाराज 50 तुम्हाला पोरगीच नाही सोडा खरं. 50,000चे सोने देऊन पोरगीचा संसार सुखाचा होत नाही. 40 लाखाची फॉर्च्युनर देऊन पोरगीचा संसार सुखाचा होत नाही. पोरगीचा जर संसार तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर पोरगीवर तुम्ही संस्कारच दिले पाहिजे महाराज. त्याच्याशिवाय पोरगीचा संसार सुखाचा होणार नाही. महाराज सकाळची वेळ आहे, दारात गाडी आल्या. माझी अवनी माता धावत बाहेर आली, पण त्याच्यात पण 2 खुबे आहेत. लक्ष देऊन ऐका, ताट मानमसान ऐका, त्याच्यात पण 2 खुबे आहेत. पहिली म्हणजे जर बैलांच्या खांद्यावरती झुली असल्या तर निरोप आनंदाचा आहे, आणि बैलांच्या खांद्यावरती झुल्या नसल्या तर निरोप दुःखाचा आहे. बैलांच्या अंगावरती झुल्या नव्हत्या. माझ्या जिजामातेला आवलीला वाटलं निरोप काहीतरी दुःखाचा आहे. अहो पुढं सरसावली. गाडीतून श्याम काका उतरले, म्हणजे गुळवेंचे सेनापती. श्याम काका उतरले. श्याम काकाने विचारलं, श्याम काका काय झालं? जिजा काय नाही ग, जरा सावकारांची तब्येत बरी नाही, ताबडतोब आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. माझी जिजाई गाडीत बसली, तुकोबर आहे गाडीत बसले. गाडी देहूहून पुण्याला निघाली. मध्ये आल्यानंतर माझ्या जिजाऊला राहिलं नाही. जिजाऊ म्हणा लागले, श्याम काका सांगा ना काय झालंय? श्याम काका सांगा ना काय झालंय? पण एखादी गोष्ट आपल्या माणसानं विचारली की पुन्हा हुंदका दाटून येतो बघा. तसं श्याम काकाचा हुंदका दाटून आला आणि म्हणाला, काय नाही ग,
फक्त तब्येत बिघडल्या. महाराज मग रडता कशाला? जिजाऊ विचारते रडता कशाला? काय नाही, रात्रभर गाडी चालवलोय त्याच्याकडून डोळ्यात पाणी आलं असेल. गाडी बघता 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 पुण्यात आली. गुळवे सावकारांच्या गल्लीत आली. गल्लीत आल्यानंतर माझ्या जिजाऊला दिसलं 4-5 बायका तोंडाला पदर लावून चालत होत्या. जिजाऊला वाटलं काहीतरी प्रसंग घडलाय, काहीतरी प्रसंग घडलाय. गाडी जिजाऊन गाडीतून उडी मारली आणि धावत 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 आपल्या दारात गेली. बघते तर काय मोठा समुदाय जमलाय. समुदायाला सावरत बाहेर गेली, आत गेली आणि आत बघते तर काय स्वतःच्या बापाचं प्रेत पडले. बाबा हाक मारली बाबा बघा, अहो बावली आली तुमची, अहो जिजा आली तुमची, उठा की. उठल्या असतील महाराज. लोक जिवंतपणे बोलत नाहीत एकामेकाबरोबर जिवंतपणे लोक बोलत नाहीत आणि मेल्यावर बोला की म्हणून हलवत्यात. काय उपयोग आहे काय सांगा की. महाराज माणूस फोटोत जायच्या अगोदर महाराज आपली चुकी झाली असली तर क्षमा मागा, त्याची चुकी झाली असली माफ करायची का. महाराज फोटोत आपण जात नाही तोपर्यंत चांगलं बोलायचे का महाराज. नाहीतर महाराज अहो पूर्वीचा काळ असायचा, आई 5 पैसे द्यायची, 5 पैसे. आज भावाभावांची एका काकरीसाठी भांडणं चालल्यात. पूर्वीचा काळ असायचा, आई 5 पैसे द्यायची. आठवा तुम्ही ते कोपरं नसलेलं 5 पैसे माहिती आहेत की नाही. कोपरं नसलेलं 5 पैसे आई हातात द्यायची. दोघं भाऊ जायचे. मोठ्या भावाची शाळा पहिला सुटायची. मोठा भाऊ धावत दुकानात जायचा. दुकानाच्या टेबलावर 5 पैसे ठेवायचा. 5 पैशाला एकच गोळी यायची माऊली, एकच गोळी यायची. मोठा भाऊ काय करायचा, ती गोळी घ्यायचा, शर्टाच्या कोपऱ्यात घालायचा आणि दातानं फोडायचा. पण मोठा भाऊ एवढा कमनशिबी होता, कवाच निम्मा वाटा झाला नाही. एक वाटा मोठा व्हायचा, एक वाटा बारका व्हायचा. पण मला सांगा, मोठा वाटा मोठ्या भावानं कुणाला दिला असेल? मोठ्या भावानं कधी पण मोठा भाग खाला नाही. मोठा भाग आपल्या बारक्या भावाला द्यायचा. अहो एवढी गोडी गवाली होती आणि आज भाऊ भावावर बोलत नाही, सून आई सासूवर बोलत नाही, आई पोरावर बोलत नाही, भाऊ भावावर बोलत नाही. का उपयोग आहे महाराज. फोटोत जायच्या अगोदर महाराज बोलायला शिका महाराज. फक्त बोलायला शिका, एकमेकावर चांगलं बोलायला शिका. धावत गेली, हलवायला लागली. बाबा तुमची बावली आली, आवली आल्या. उठले नाहीत. प्रेतयात्रा चालली. प्रेतयात्रेला माझ्या तुकोबाऱ्यांनी खांदा दिला. पाठीमागचा खांदा माझ्या तुकोबाऱ्यांनी दिला आणि प्रेतयात्रा पुढे निघाली. प्रेतयात्रा गावच्या एशीवरती विसाव्याकरता थांबली आणि विसाव्याकरता थांबल्यानंतर खांदेकरी बदलायची पाळी आली. माझी तुकोबाराया पुढचा खांदा घेतले. पुढचा खांदा माझ्या तुकोबाऱ्यांनी घेतला. इतक्यात आवली तुकोबाऱ्यांच्या पुढे आली. म्हणायला लागली, महाराज ज्या काळानं माझ्या बापाला मारले तो काळ तुम्हाला घाबरतोय. ज्या काळानं माझ्या बापाला मारलोय तो काळ तुमच्या पुढे गुलाम सलाम करतोय. फक्त तुमच्याकडे एक मागणं आहे, माझ्या बापाला जिवंत करा. तुकोबाऱ्या सांगितले, आवली तुझ्या बापाला जिवंत करणं शक्य नाही ग. जर तुझ्या बापाला जिवंत केलं असतं तर माऊलीने विठ्ठलपंतांना मारू दिलं नसतं. माझ्या रामप्रभूंनी दशरथ राजाला मरू दिलं नसतं. आवली एकदा जर ऊसाची साखर झाली तर पुन्हा साखरेचा ऊस होत नाही ग. एकदा जर ताकाचं लोणी झालं तर पुन्हा लोण्याचं ताक होत नाही ग. आणि एकदा जर देह मरण पावला तर पुन्हा त्याचं देहात रूपांतर होत नाही ग. हे माझ्या हातात नाही. त्यावेळेला आवली माता म्हणायला लागली, मग हे कुणाच्या हातात आहे सांगा. आणि सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले, देवाजीच्या देवाजीच्या
त्यावेळेला तुकोबारायानुसार आवली देवाच्या जर एकदा मनात आलं तर त्याच्यात मी सुद्धा बदल करू शकत नाही, मी सुद्धा बदल करू शकत नाही. महाराज कोरोना नंतर श्रीमंतीच्या व्याख्या बदलल्यात महाराज. कोरोना नंतर श्रीमंत, कोरोनाच्या पहिला ज्याची माडी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, अडका आहे, त्याला श्रीमंत म्हणायचे लोक. पण कोरोना नंतर मात्र श्रीमंताच्या व्याख्या बदलल्यात महाराज. श्रीमंताच्या व्याख्या बदलल्यात. ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तो खरा श्रीमंत आहे आज. खरा तर अहो, गडिंग्लज तालुक्यात राहणारा मी आहे. गडिंग्लज तालुक्यात कोल्हापुरी डॉक्टर म्हणून, अहो कोल्हापुरी डॉक्टर म्हणून एवढा मोठा डॉक्टर आहे, एवढा मोठा डॉक्टर आहे. स्वतःचं विमान आहे महाराज, स्वतःचं विमान आहे. मुंबईला स्वतःचं विमान आहे. तरी सुद्धा त्या कोल्हापुरी डॉक्टरनं काल रात्री 9:30 वाजता स्वतःच्या डोक्यात रिव्हॉल्वर घालून स्वतःच देह संपवला. अहो ज्याच्याकडे विमान आहे तो माणूस जर स्वतःच्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वर घालून आपला देह संपवत असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही किती श्रीमंत आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही किती श्रीमंत आहे. अहो दिवसभर ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन करून रात्री पडल्या पडल्या झोपतोय म्हणजे त्याच्यापेक्षा आपण लई श्रीमंत आहे, लई श्रीमंत आहे महाराज, खूप श्रीमंत आहे. महाराज आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना. महाराज सुदामा ब्राह्मण, सुधा कसं असते बघा महाराज. देवाच्या मनात आलं की काय होतं बघा. सुदामा ब्राह्मणाची बायको सुशीला, 18 विश्व दारिद्र्य, पोरासनी खायला अन्न नाही, खूप प्रयत्न केला सुदामा ब्राह्मणानं. पण स्वतःच्या बायकोचं 2 पोरांचं पोट भरणं शक्य झालं नाही. का झालं नाही पुढे सांगतो मी, पण शक्य झालं नाही. सुशीला आपल्या मालकाला म्हणायला लागली, मालक 2 दिवस पोरं उपाशी आहेत, पाणी पाजून पोरातली कितीपर्यंत जीवन ठेवू मी. अहो 2 दिवस झालं पोरं उपाशी आहेत. आणि असं ऐकलंय की तो द्वारकेचा राजा म्हणे तुमचा मित्र होता, बालपणीचा मित्र होता. आणि आता तो असं ऐकलंय की राजा झालाय. तो गड्यानो राजा की रे झाला, तो राजा झालाय असं ऐकलंय. तेव्हा एक काम करा की त्या राजाकडे जा, तुमच्या मित्राकडे जा आणि काहीतरी गेल्यानंतर तो काहीतरी तुम्हाला देईल तेवढे घेऊन या म्हणून सांगितलं. जेणेकरून ह्या पोरांची तरी पोट भरता येतील, अगं पण त्याच्याकडे मला जायला लावतीस बरोबर आहे, पण त्याच्याकडे मी रिकाम्या हाताने कसं जाऊ. महाराज शास्त्र सांगते देवळात येताना रिकाम्या हाताने यायचं नाही, श्री गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, आणि कुणातरी पाहुण्या रावळ्याच्या घराकडे जाताना रिकाम्या हाताने कधीच जायचं नाही. सुशीला अगं मला तिकडे लावून देतीस बरोबर आहे, पण मी रिकाम्या हाताने कसं जाऊ. अहो धनी घरात काहीच नाही द्यायला तुम्हाला, तुमच्याकरता काहीच देण्याकरता नाही. थांबा मी 1-2 घरं बघून येतो काय मिळतं का. 2 घरामध्ये सुशीला गेली, भिक्षा मागितली. महाराज मुठभर चुरगळलेले पोहे मिळाले, ते मुठभर पोहे घेतले. सुदाम्यानं त्या धोत्राच्या गाठीत बांधले आणि सुदामा द्वारकेला निघाला. द्वारकेच्या प्रवेशद्वाराजवळ आला. 2 चोपदार उभारलेले होते, असे चोपदार 2 उभारलेले होते. चोपदाराने अडवलं, सांगितलं कुठं चाललंय. अंगावर
फाटकी कपडे होती, गोट्यापर्यंत धोतर होतं, ते बी 4 जागी फाटलेलं होतं, केस वाढलेली होती, दाढी वाढलेली होती. ह्याच्याकडे बघितलं आणि कुठं चालला असतो? अहो मला ह्या द्वारकेच्या राजाला भेटायचं आहे, त्याच्याकडे माझं थोडं काम आहे आणि त्याच्याकडे मला जायचं. अरे तुला जाता येणार नाही, जाता येणार नाही. अहो फक्त निरोप सांगाव, निरोप सांगाव. काय निरोप सांगा? अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. फक्त एवढा निरोप द्या. त्याच्यातला एकटा चोपदार त्या कांबळे चोपदारांच्यासारखा कडक होता, कडक. तो म्हणाला तुला जाता येणार नाही. दुसरा म्हणायला लागला, अहो गरीब दिसतोय, काहीतरी काम असेल याचं. बरं तुझं नाव काय सांग? अहो मी या राजाचा बालपणीचा दोस्त आहे, बालपणीचा मित्र आहे तो, आणि मी एका शाळेत शिकलोय. एक कपडा मी तो वापरल्यास माझं नाव सुदाम आहे. फक्त एवढा निरोप देऊन या म्हणून सांगितलं. महाराज तो चोपदार आत गेला. आत गेला. 88 कन्या संघ माझे गोपाळ कृष्ण गप्पा मारत बसलेले होते, गप्पा मारत बसलेले होते. आणि गप्पा मारत बसल्यानंतर चोपदार गेला आणि सांगितलं, भगवंता अहो तुम्हाला भेटण्याकरता कोणतरी भिकारी आलाय, भिकारी, आणि तुम्हाला भेटायचं म्हणून सांगतोय, त्याला घरी पाठवू का? गोपाळ कृष्ण म्हणायला लागले, अरे माझ्या दरबारात भिकाऱ्यांना आत घ्यायचं नाही असं कुणी सांगितलंय तुला? कुणी सांगितलंय तुला? त्याला आत पाठवून द्या. काय नाव सांगतोय? अहो उंच आहे, कमरेमध्ये थोडा वाकलाय, दाढी वाढल्या, केस वाढल्यात, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, 4 जागी फाटलंय, आणि सुदामा नाव सांगतोय. फक्त सुदामा नाव ऐकलं महाराज सगळ्या बायकाची सोडलं, धावत 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 भगवंत परमात्मा निघाले. रुक्मिणी आईसाहेब पाठीमाग चप्पल घेऊन चालल्यात. अहो भगवंता चप्पल तरी घाला, तुमच्या पायाला फोड येतील, चप्पल तरी घाला. अहो कशाचा विचार केला नाही, धावत धावत गेले आणि सुदामाला कडकडून मिठी मारली, कडकडून मिठी मारली, आणि डोळ्यातून पाणी आलं. महाराज डोळ्यातून एवढं पाणी आलं, एवढा भगवान परमात्मा रडायला लागला. सुदामाची पाठ सगळी वल्ली झाली, पाठ वल्ली झाली. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अहो जग रडल्यानंतर जगाचं डोळं पुसणं हे देवाचं कर्तव्य आहे. जग रडल्यानंतर जगाचं डोळं पुसणं हे देवाचं कर्तव्य आहे. पण आपल्या निष्ठावंत भक्तासाठी देव रडतोय म्हणजे हे भक्ताचा मोठेपणा आहे, भक्ताचा मोठेपणा आहे. मायबाप सुदामाला मिठी मारली, सांगितलं, अरे सुदामा किती दिवसानंतर भेटतो, किती दिवसानंतर भेटतो. कुणाचीही हिंमत झाली नाही पुढे जावं आणि भगवंताला सांगावं आज चला म्हणून, कुणाची हिंमत झाली नाही. रुक्मिणी आईसाहेबांनी हिंमत केली. धनी देवा आता तुमच्या मित्राला बाहेरच बसवणार का, आत बी घेणार म्हणले. तर महाराज सुंदर असा सगळं सजवलं आणि भगवान परमात्म्यानं त्या रथामध्ये सुदामाला बसवलं. एका बाजूला सुदामा, एका बाजूला भगवान परमात्मा गप्पा मारतायत, आणि तो रथ राजवाड्यामध्ये आला. राजवाड्यामध्ये आल्यानंतर 16,108 बायका होत्या. 16,108 बायका होत्या. अंगावर कपडं फाटलेली होती. आपल्या 16,108 बायकांना सांगितलं, तुम्ही सगळीजणी ह्याला आंघोळ घाला म्हणून सांगितलं. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. 16,108 बायकांना आंघोळ घालायला लावली. कोण उठणं लावतंय, कोण साबण लावतंय, कोण तेल लावतंय, आणि तेल लावता 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 रुक्मिणी मातेचा हात सुदाम्याच्या पाठीवरती फिरला आणि आयुष्याचं सगळं दुःख नाहीसं झालं. रुक्मिणी मातेचा हात पाठीला लागला, आयुष्याचं सगळं दुःख नाहीसं झालं. सुंदर अशी वस्त्र दिली आणि वस्त्र दिल्यानंतर सुदामा आणि भगवान परमात्मा बोलायला लागले. आणि रुक्मिणी आई साहेबांना सांगायला लागले, अगं ह्यो माझा बालपणीचा मित्र आहे, आम्ही दोघं एकाच शाळेत शिकलो, एकाच शाळेत शिकलो, दोघं जण एकच कपडे घालायचं. पण लक्ष्मीनं काय केलं काय माहिती, मला ह्या द्वारकेचा राजा केलं आणि या सुदामाला भिकारी केलं. भिकारी काय लक्ष्मीची नीती होती काय की म्हणून सांगितलं. ह्याला खरं वास्तविक पाहता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, हे कुठं ऐकाय नसेल तुम्ही. खरं वास्तविक पाहता कृष्ण भगवान परमात्मा भिकारी होणार होता. बरं काय, खरं वास्तविक पाहता कृष्ण भिकारी होणार होता आणि सुदामा ह्या द्वारकेचा राजा होणार होता. पण हे घडलं नाही. का घडलं नाही सांगतो तुम्हाला, ऐका.
काय घडलं नाही सांगतो ऐका तुम्हाला. महाराज दोघांची आंघोळ झाल्या, सुंदर अशी कपडे घालायला दिली, सुंदर अशी कपडे घालायला दिली, सुंदर असा स्वयंपाक दिला, सगळं झालं आणि 2 दिवस ठेवून घेतलं. 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 11 वाजले आणि 11 वाजल्यानंतर भगवान परमात्मा आणि सुदामदेव एका खोलीमध्ये दोघं जण गप्पा मारत बसले. दोघं जण गप्पा मारत, चिर्र अंधार आहे, रात्री 11 वाजले, सगळी द्वारका नगरी सामसूम झाल्या. कुठंतरी चिव 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 असा पक्ष्यांचा आवाज येतोय, फक्त सगळं सामसूम झाले. आणि ह्या वेळेला भगवान परमात्मा आणि सुदामा ब्राह्मण गप्पा मारत बसले आणि गप्पा मारत असताना भगवान परमात्मा सांगायला लागला, सुदामा, अरे आम्ही दोघं एका शाळेत होतो, दोघं एकच कपडे घालायचो, दोघं एकाच वहीवरती अभ्यास करत होतो. अरे माझं खूप प्रेम होतं तुझ्यावरती, खूप प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. अरे पण महाराज, पण सुदामा, मला खरं सांग, तू एक गोष्ट माझ्या मनात आहे, एक खरं सांग. अरे ज्या वेळेला त्या मातेनं आम्हाला दोघांना लाकडं आणायला लावून दिलं, रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता आणि त्या गुरुमातेनं तुला आणि मला लाकडं आणायला लावून दिली आणि लाकडं आणायला जात असताना त्या मातेनं काय केलं, तुझ्या हातात फुटाण्याचं गठलं दिलं. अरे पण ते फुटाणं तू एकटाच खालास, तू लक्ष देऊन ऐका बरं का, एकटाच खालास, मला का खायला दिलं नाहीस. त्या तुझ्या तोंडातून आवाज यायचा, कटकट आवाज यायचा, त्यावेळेला मी तुला विचारायचो काय खाल्लास, त्यावेळेला तू सांगायचा ह्या थंडीमुळे माझं दातावर आपटा लागले, त्याच्यामुळे आवाज यायला लागलाय म्हणून सांगायचा. अरे असं चालत असताना चिखल होता, चिखलामध्ये तुझा पाय गेला, एक भला मोठा काटा तुझ्या पायामध्ये घुसला आणि तू खाली बसलास आणि मोठ्यानं ओरडलास, अरे कृष्णा वाचव. मी धावत आलो आणि एखाद्या बालक्या पोराला उचलावं तसं मी तुला सुदामा उचललं, बाजूला घेतलं. माझ्या शेल्यानं तुझा पाय स्वच्छ केला. शेल्यानं नुसता पाय स्वच्छ केला नाही, तुझा पाय मी माझ्या जिभेनं चाटला आणि माझ्या दातानं तुझा काटा काढला. जेवढं माझं तुझ्यावर प्रेम असताना सुद्धा तू मला फुटानं का खायला दिला नाहीस, एवढं सांग मला. तू मला फुटानं का खायला दिला नाही सांग. दोघांच्या करता दिले होते का नाही? हो दिले होते. मग तू एकटाच का खाला सांग. त्यावेळेला सुदामा सांगायला लागला, ऐक देवा ऐक, मी फुटानं एकटं का खालोस म्हणतोस ना, ऐक सुदामा, देवा ऐक, तू जेव्हा आम्ही दोघं एकत्र राहायचो, एकत्र सगळं आमचं एकत्र व्हायचं. एके दिवशी आम्ही पर्णकुटीत झोपलो होतो आणि आमच्या पर्णकुटीच्या बाजूला एक विधवा राहत होती. विधवा ब्राह्मण राहत होती. तिला 2 मुलं होती. महाराज 18-20 दारिद्र्य होतं. ती काय करायची, रोज सकाळी भिक्षा मागा जायची आणि आपल्या 2 पोरांची पोटं भरायची. एके दिवशी तिला काय मिळालं, फुटाणं दिलं, कुणीतरी फुटाणं दिलं. त्या काय केलं तिनं, फुटाणे कापडामध्ये बांधले आणि ते फुटाण्याचं गटलं वर शिंक्याला बांधून ठेवलं. त्याच रात्री त्या ब्राह्मण विधवेच्या घरात चोर शिरले आणि चोर शिरल्यानंतर त्या चोरांचं लक्ष त्या शिंक्यावरच्या गटल्याकडे गेलं. त्या गटल्याला हात लावून बघितलं, सोन्याच्या मोहरा आणि ते फुटाणे त्या चोरांनी सारखं दिसलं. त्यांना वाटलं त्या सोन्याच्या मोहरा आहेत, ते फुटाण्याचं गटलं त्यांनी ओढलं आणि ओढत असताना शिंक्यावरचं गाडगं खाली पडलं. गाडग्याचा आवाज आला. चोर ते गटलं घेऊन धावत होते. त्यावेळेला ती ब्राह्मण विधवा जागी झाली आणि बाहेर धावत आली आणि म्हणा लागली, अरे 5 वर्ष झालं माझा नवरा मेलाय. 5 वर्ष झाले या पोरासनी मोठी करायला लागली, रोज भिक्षा मागायला जाते आणि या पोरासनी अन्न घालते आणि पोरासनी मोठे करते. काल मला कुणीतरी फुटाणं दिले होते, ते फुटाणं तुम्ही घेऊन चाललाय, पण माझा शाप आहे तुम्हाला, हे फुटाणं जो कोण खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील म्हणून सांगितलं. हे फुटाणं जो कोण खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील म्हणून सांगितलं. आणि हे मी फक्त ऐकलं. तू माझ्या मांडीवर झोपला होतास. कोण सांगतोय हे? सुदामदेव सांगतोय, देवा तू माझ्या मांडीवर झोपला होतास, मी अभ्यास करत बसलो होतो. हे सगळं मी दृश्य बघितलंय आणि ते चोराने काय केलं, फुटाणे आहेत म्हणून अंगणात टाकून दिलं आणि ते चोर निघून गेले आणि सकाळी निघून गेल्यानंतर आमची
गुरुमाता अंगण झाडत आली आणि झाडता झाडता तिच्या हाताला ते गटलं गावलं. तिनं ते गटलं तसंच ठेवलं आणि ज्या वेळेला आम्हाला जंगलात लाकडं आणायला लावून दिली त्यावेळेला त्या गुरुमातेनं ते गटलं माझ्या हातात दिलं आणि सांगितलं, हे फुटाणे आहेत, भूक लागली तर हे फुटाणे तेवढं खाऊन घ्या. त्यावेळेला मी असा विचार केला, जर हे फुटाणं जगाच्या बापाला खायला दिलं, जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता देवाचा जन्म आहे, आणि हे जर फुटाणं देवाला दिलं तर देवच जर भिकारी झाला तर या समाजानं काय करायचं? समाजानं काय करायचं? अरे माझ्यासारखे हजारो भक्त जरी भिकारी झाली तरी चालतील, त्याच्यामुळं मी तुला फक्त ते काय दिलो नाही, फुटाणं तुला खायला दिलं नाही, मी स्वतः फुटाणं खालो म्हणून सांगितलं. ते फुटाणं जर तू खाला असतात तर तू भिकारी झाला असतास, मी राजा झाला असतो, पण मी तुला फुटाणे दिले नाहीत, मी खालोय म्हणून सांगितलं. अहो कृष्णाच्या डोळ्यातून पाणी आलं, दोघं सकाळी उठले आणि सुदाम देवानं सांगितलं, आता मला गेलं पाहिजे म्हणून सांगितलं. महाराज सगळ्या कृष्णाच्या बायका सगळ्या आरती घेऊन आल्या, माझ्या सुदाम देवाला पाटावरती उभा केलं, औक्षण केलं, आणि औक्षण करत असताना माझ्या भगवंतानं काय केलं माहितीये काय? त्याच्या कपाळावर टिळा लावला. कपाळाला टिळा लावला आणि टिळा लावती वेळी लक्ष्मीच्या म्हणजे रुक्मिणी आईसाहेबांच्या लक्षात आलं, ज्या वेळेला टिळा लावला त्यावेळेला त्याच्या कपाळावरती लिहिलेलं होतं श्री क्षय. कुणाच्या? सुदामाच्या कपाळावरती लिहिलं होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे भिकारी, म्हणजे लक्ष्मी याच्याजवळ नांदणार नाही असं लिहिलेलं होतं. त्यावेळेला भगवंतानं सुद्धा आले देवाजीच्या मना. भगवंतानं काय केलं माहिती काय? भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी हा माझा मित्र आहे, माझ्या घराकडे आलाय, ह्याला काहीतरी मला दिलं पाहिजे, फक्त ह्याच्या कपाळावरची रेषा बदलून टाक म्हणून सांगितलं. आणि भगवंतानं फक्त ते श्री होते का नाही ते फक्त उलट केलं, क्षयश्री केलं. काय केलं? यक्षश्री केलं. यक्ष म्हणजे महाराज जिथं लक्ष्मी नांदते तिथं यक्ष, आणि श्री म्हणजे लक्ष्मी, ह्याच्याजवळ अखंड लक्ष्मी नांदावी एवढं केलं. म्हणून सुदामा एवढं कष्ट करून सुद्धा स्वतःच्या पोरांची पोट भरू शकत नव्हता. एवढं का? त्यानं फुटाणं खाली होते आणि त्याच्या कपाळावरती लिहिलं होतं, तुझ्या घरात कधीच लक्ष्मी नांदणार नाही म्हणून. महाराज देवाच्या जर मनात आलं तर तुमची आमची कर्मरेषा सुद्धा बदलू शकते. महाराज कर्मरेषा सुद्धा बदलू शकते, पण देवाच्या मनात येण्याकरता तुम्ही आम्ही निस्वार्थी जगलं पाहिजे, निस्वार्थी भाव ठेवला पाहिजे. देवळात आल्यानंतर देवाकडे काय मागायचं नाही, न मागे त्याची रमा होय दासी. काही मागत नाही का नाही त्याची देव दासी होते महाराज. म्हणून देवाकडे माझे निस्वार्थी भक्तपण करायचं आणि देवाची भक्ती करायची. महाराज संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधली सारख्या आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या देवाची
लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखानं नाम घ्यायचं बरं का. सगळ्यांनी नाम घ्यायचंय. हरी विठोबा रघुमाई
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. महाराज, एकदा जर माझ्या विटेवरच्या देवाच्या मनात आलं तर त्या देवाच्या समोर कुणाचंही चालत नाही महाराज, कुणाचंही अजिबात चालत नाही. भगवान परमात्मा 16,108 बायका, तरी सुद्धा 16,108 बायका असून सुद्धा भगवंताचं प्रेम कुणावर होतं? राधेवर होतं. राधेवर भगवंताचं प्रेम राधेवर होतं. का राधेवर प्रेम होतं? निस्वार्थी भक्त होती राधा, निस्वार्थी भक्त होती राधा. आणि राधेवरती एवढं प्रेम होतं, खूप प्रेम होतं. आणि प्रेम असताना 16,108 बायकांच्याकडे सगळ्यांच्याकडे मोबाईल होतं. एक दिवशी 16,108 बायका राधेची इंस्टाग्रामची स्टोरी बघत बसली होती. आणि त्यावेळेला राधेच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती भगवंताचा फोटो दिसला. कुणाला? 108 बायकासनी. ग बसल्या असतील त्या? बसल्या असतील काय? 16,108 बायकांनी ठरवलं आता राधेचा काटा काढायचा. आले देवाजीच्या मना सांगतोय बरं का. राधेचा काटा काढायचा. गोड बोलून राधेला घराकडे बोलवलं, गोड बोलून राधेला घराकडे बोलवलं. आणि घराकडे बोलवल्यानंतर जवळजवळ 2 तास त्या चुलीवरती दूध तापवत ठेवलेलं होतं. 2 तास चुलीवरती दूध तापवत ठेवलेलं होतं. महाराज 3 लिटर दूध ठेवलेलं होतं, पण आटून फक्त अर्धा ग्लास दूध तयार झालं. किती गरम झालं असं सांगा ते दूध. एवढं गरम झालेलं दूध ग्लासात ओतलं आणि राधेच्या हातात दिलं. राधेनं ते दूध घेतलं आणि गटा थंड पाणी प्यावं तसं पिऊन घेतलं. राधेनं गटा पिऊन घेतलं आणि राधा निघून गेली. रात्री ज्या वेळेला भगवान परमात्मा शयनगृहात गेले, शयनगृहात गेल्यानंतर
सगळ्याच्या सगळ्या कोण डोकं दाबतय, कोण हात दाबतय, कोण पाया पडतय. राम कृष्ण. महाराज सगळं चाललंय आणि सगळं होत असताना भगवान परमात्मा असे गादीवरती झोपलेले आहेत आणि माझ्या रुक्मिणी आई साहेब पाय दाबत 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 तळव्यापर्यंत गेल्या आणि तळवे ज्या वेळेला माझ्या रुक्मिणी आई साहेबांनी बघितलं तर तळव्याला असे लिंबवा एवढे फोड आले होते. पायाला फोड आलेले होते. भगवंताला सांगितलं का डोकं फिरलं का तुमचा देवा? तेव्हा पण म्हणायची बरं का, बायको देवाला सुद्धा म्हणायची. म्हणजे आता आमच्या बायका म्हणतात त्याच्यात काय हा महाराज डोकं फिरलं का तुमचं? अणवानी पायानं कुठं फिरत गेलता बघा, लिंबू एवढ्या पायाला फोड आला. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं अगं रुक्मिणी ते फोड अनवानी फिरलेल्याच नाहीत. अगं सकाळी काय पराक्रम केला तुम्ही, काय पराक्रम केला? माझ्या राधेचं आणि माझं प्रेम तुम्हाला बघवलं नाही आणि तुम्ही राधेला उकळलेलं गरम दूध प्यायला दिलं. त्यावेळेला राधेच्या हृदयात माझं पाऊल होतं. पाऊल काय सांगितलं बघा, राधेच्या हृदयात माझं पाऊल होतं आणि गरम दूध ज्यावेळेला राधेच्या हृदयात गेलं त्यावेळेला ते सगळं दूध माझ्या पायाला पोळलं आणि त्याच्यामुळं माझ्या पायाला फोड आलं म्हणून सांगितलं. अगं मी राधेवरती प्रेम करतोय पण ते माझं प्रेम निस्वार्थी आहे, निस्वार्थी प्रेम आहे. आज तुम्ही राधेला गरम दूध पाजलाय ना, तुम्हाला मी सांगतो आज आले देवाजीच्या मना आहे का, आज मी तुम्हाला सांगतो ह्याच्या पुढं ज्या वेळेला माझं भजन होईल त्यावेळेला रुक्मिणी कृष्ण होणार नाही. म्हणतो कुणाचंही नाव की 16,108 बायकातला एकाही बायकोचं नाव माझ्या समोर लागणार नाही. ह्याच्या पुढं माझं ज्या वेळेला भजन होईल त्यावेळेला राधा कृष्णच म्हणून भजन होईल म्हणून सांगितलं. देवाच्या मनात आलं तर काय होते बघा महाराज. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. महाराज हे जरा ऐकायला कमी पडलं म्हणून तुकोबाईंनी सुंदर असा दृष्टांत दिलाय महाराज. हरिश्चंद्राचा राजा हरिश्चंद्र साधा हरिश्चंद्र नव्हता, तो सत्यवादी राजा होता. सत्यवादी राजा होता. रात्री आपल्या शयनगृहामध्ये गेला आणि झोपी गेला पण माझ्या विठ्ठलवरच्या देवाच्या मनात आलं. सकाळी उठला त्यावेळेला भिकारी होऊन उठला. सगळं राज्य दान करून टाकलं. सगळं राज्य. खूप मोठी कथा आहे महाराज. ते कथा सांगायला खूप गोड वाटतं. किमान 1 तास ही कथा चालते. एवढं गोड कथा ही हरिश्चंद्र राज्याची, खूप गोड कथा आहे. पण महाराज एवढा राजा होता, सत्यवादी राजा होता, पण महाराज स्वप्नात राज्य दान केलं. आता लोक सत्यात महाराज जागृतपणात एखादं वचन दिलं तर ते पाळत नाहीत. सकाळी वचन दिलं तर संध्याकाळी मी कुठं बोललोय म्हणतात का नाही. पण तो सत्यवादी राजा होता. तो म्हणाल त्याला स्वप्नात त्यानं राज्यदान दिलं, त्यानं ते सत्यात उतरलं. एवढा सत्यवादी राजा होता. अहो राजा राणी आणि रोहिदास नावाचा लहानसा पोरगा तिघच्या तिघ महाराज राज्याचा त्याग केला. राज्य सगळ्या राज्य अर्पण केलं आणि अंगावरची कपडे सुद्धा काढून टाकली आणि फक्त साधा वेश परिधान केले आणि निघाले महाराज. पण निघत असताना सगळं राज्यदान केल्यानंतर ब्राह्मण आल्याने 1100 ब्राह्मण होते. 1100 ब्राह्मण होते. 1100 ब्राह्मणांनी सांगितलं तुमच्या घरी आलोय, अजून अंगावरची वस्त्र उतरायची होती, तुमच्या घरी आलोय, आम्हाला काहीतरी दान द्या. 1100 मोहरा द्यायच्या होत्या. 1100 मोहरा द्यायच्या होत्या आणि 1100 मोहरा घ्यायला ज्यावेळेला आपल्या तिजोरीकडे गेले त्यावेळेला सांगितलं तुम्हाला तिथलं काय घेता येणार नाही, दान केलंय तुम्ही, हे दान केलंय ठीक आहे, मग शब्द देतो मी 1 महिन्याच्या आत तुम्हाला 1100 मोहरा परत आणून देतो म्हणून सांगितलं. महाराज काय करायचं, पण सांगितलं तुम्हाला ह्या राज्यात काम करता येणार नाही, हे राज्य सोडून जावं लागेल. काशीला गेले आणि काशीत जाऊन काम शोधलं. महाराज 1 महिन्याला 1 दिवस उरलाय. दिलेला शब्द खोटा ठरतोय. सत्यवादी राजा आहे मी. आजपर्यंत एकही गोष्ट खोटी झाली नाही. महाराज बायकोला आणि स्वतःच्या पोरग्याला विकायला बाजारात उभा केलं. बायकोला आणि पोरग्याला विकायला काढलं. महाराज किती सत्यवादी असेल बघा.
दिलेला शब्द पाळण्याकरता स्वतःच्या बायकोला आणि पोरग्याला विकायला मागे पुढे बघितला नाही राजा. महाराज बायकोला विकलं, पोरग्याला विकलं, स्वतःला विकलं आणि 1100 मोहरा पहिल्यांदा आणून दिल्या आणि आयुष्यभर त्यांच्या डोंब्याच्या घरात पाणी वाहिलं महाराज. पाणीच वाहिलं नाही तर महाराज त्या मसन काट्यात प्रेत जाळण्याचं काम केलं. माझ्या हरिश्चंद्र राजानं खूप गोड कथा आहे महाराज, खूप मार्मिक कथा आहे महाराज. पुन्हा कधी योग आला तर कथा घेऊ महाराज. झालेली सेवा. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. महाराज शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय एवढं सुंदर सांगतायत, एवढं सुंदर सांगतायत. तुमच्या आमच्याकरता ह्यो खूप मोठा उपदेश आहे महाराज, खूप मोठा उपदेश आहे. उपदेश पर प्रकरणात अभंग आहे. शेवटच्या चरणात खूप गोड उपदेश करताय. तुकोबाराय सांगतायत बाबा आता कितीही धडपडलं तरी आपल्या हातात काय नाही, कितीही धडपडलं तरी आपल्या हातात काय नाही. राजाचा रंक करण्याची ताकद पिठेवरच्या देवाच्या हातात आहे. मग आपण एकच, आपल्या हातात एकच आहे. काय करायचं आज? फक्त आणि फक्त देवाची भक्ती करणं हे तुमच्या आमच्या हातात राहिलंय. म्हणून तुका म्हणे ओगेची राहावे, जे जे होईल ते पाहावे. झालेली सेवा तुम्हा संतमाय बापांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. म्हणा तुका म्हणे ओगेची राहावे. तुका म्हणे उगेची राहावे, 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 तुका म्हणे उगेची राहावे. जे जे होईल ते ते पहावे, जे जे होईल ते ते पहावे, जे जे होईल ते ते पहावे, जे जे होईल ते ते पहावे. हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी.